नमस्कार मंडळींनो, मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे। तर आता पोळ्याची तयारी चालू केलेली आहे। पाणी वगैरे भरून आली, खाल्लं, भांडी वगैरे घासून आली पटकेने आणि मग बघा पोळ्या करायला डाळ शिजायला टाकली आहे। चिव आता आंघोळीला गेली आहे, दीदी करायची म्हटलं पाणी ठेवलं आहे, बडाबडा ओरखते म्हणजे मग आता आमटी करायला गेली। शिजस्तवर आमटीचा मसाला बनवले, चला करूया आपण। आता उशीर झाला ना, त्यामुळे गडबडीने करायला लागली। आमटी बनवली, भात हे केला आहे, आता पोळ्या बनवायला घेते बघा। तिनं पुरण वाटलं आहे बघा, पटापटा उरकते म्हणजे जायचं आहे मला। 5 निवत केली ती पटकीने उरकते आणि साडी वगैरे घालते आणि जाते आता तयार व्हायला। मी बघा मी तयार झालेली आहे। आता आपली साधी सिंपलच, उशीर झाला एक तर बघा पूजेचं सामान बघा। चला जाऊया वडाला पूजा रेडी येता चाललो। हवं ना गरम झाला। इकडे ये। तुमची साथ होती, माझी झाली आहे, माझ्या पाठोपाठ आहेत ना तुम्ही। जागेवर उभं राहा। थांबा मावशी। कसं फिरायला माझी हो, तुम्ही 8वी कशाला फेरी मारताय? कुठे गेली नाही भावाचा चल करू। हाय त्या फळे ठेवायची। झालं। घरी झोपायला एवढ्या लांब कुठे येणार? मण्यांचं कुठे राहिलं मणी मणी टाटा सोबत नाही काढला। नारळ वाढवत असतो।
तर बघा आता पूजा वगैरे सर्व झालं आहे. तर आता आम्ही चाललो घरी. गरम बघा कसलं होतं दे गरम तर कसलं होतं. तुम्ही होता तिथं पण म्हणलं आता हे चाललं यांचं बायका असं ते बाहेर. आम्ही भेटला सगळं. हो मी बारकी त्याला काय होते उलट अंगाची. तिने थोडं पुरण वाटलेलं आता मी वाटून घेते. मिक्सरमध्येच वाटते कारण की जास्त काही करत नसतो आम्ही पोळ्या. त्यामुळे बघा पसारा असाच ठेवून गेलेली. चिवला म्हणलं आता सगळे भांडी बिंडी एकत्र कर म्हणजे जेणेकरून फटाफटा उरक. तर बघा तिला भूक लागली तर बघा आमटी भात खायला बसली या. मांडी घालून बसा बाबा. या जेव्हा ये वर बाळा. पोळ्या वगैरे झाले ती चिवनं पसारा उचलला दिदीनं. बघा हे द्या पंखा लाव बायले गरम झाले. चाय बनवलाय बघा आणि दूध बी गरम केली आहे. तर या सर्वांनी चाय प्यायला. पाऊस कसा यायला लागला वारं सुटलं या. लाईट विजवली ना म्हणून अंधार घरात येते सगळं पाणी. उलटा सुलटा पाऊस पडला की अजून कागदा खाली आहे त्यांना काय नाही होणार आहे. बसू दे त्यांना मस्त पाणी पडत होतं. मांजरीनं ते बघा आमच्याकडे मांजर होती तर बघा लाईट बंद केली आहे. लाईट लावा की ग दोघींना. तर ना पाऊस एवढा यायला लागला घरात पाणी पडायला लागलं तिनं दार लावती या. आणि मांजरी बघा आमच्याकडे असायची सारखी तिनं पिल्लं दिली ती तर तिथं बसावून घेतली. तर ती आता हलवाय बी आहे ना त्यामुळे मग ती काढाय बी आहे ना मग ती पाणी सगळं घरात यायला लागलं. पाऊस पडतोय. काय अवतार झालाय बघा गरमीमध्ये स्वयंपाक करून. हाय तर बघायचं आहे आमच्या मांजरीला पिल्लं झाले. आमची नाही पण आमच्यासारखी असते इथंच. पिल्ले लहान होती ना तेव्हापासून बघा पिल्लं बघा दिले तिनं. आमच्या चिवला प्रश्न पडलाय की काळी पिल्लं झाले सगळी. बघा ना पिल्लांना बघू बी देत नाही कोणाला. आणि बघा आमच्या चिव तिला कशी हात लावते पिल्लांना पण मारत नाही. आम्ही तिला दूध देतो सारखे आमच्याकडे आमच्या घरी. बस 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 लय गोंजारले जावा. खाल्लं जाऊन आण ना मग एक चादर बिचारीला चादर म्हणते. बघा पाऊस लय आला म्हणून पिल्लांना आम्ही आतमध्ये घेतली. ती लय बारकी पिल्लांची हात दो तोंडात पुढं पोर घालतीस मला ती पिल्लू इथं ठेव. ती पिल्लू इथं ठेव. जे इथं इथं ठेव. अगं ठेव तिथे. बघा पिल्लं दिल्या तिनं. तिला जायचंय बाहेर मग वराडते. ती नाही ती बरोबर पण तिथं वल्ल आहे ना म्हणून म्हणलं. घेऊन चल जा त्यांना घेऊन जाय की केला चिवे जा घेऊन हात लावू दे त्यांना म्हणला. जा तिकडे बरोबर टाक जा. तिला दाव पिल्ला कुठं घेऊन चालली आहे. पिल्ल घेऊन चालली तर पिल्ल घेऊन जाणार तर कळेल ना तिला. पिल्ला तिकडे नेहमी कशी बघते. नाही मारत ती तुला नाही मारत. जा शानी ती लय हुशार आहे. ती लहानपणापासून कधीच तिनं मारलं नाही पोरींना. अगं पिल्ला घेऊन जाताना जाऊ म्हणजे ती येईल तुमच्या मागे. बघा कशी बियाणवाडी आहे चिव आमची. तिला गोंजरत गोंजरत निघते का नाही. अगं एक राहिलं की ग तुझं पिल्लू. जा घेऊन चल ह्याला घे ह्याला घेऊन आणि आदू जा तिकडं तिकडच तिला देते ते ड्रेस तिच्या अंग घाले. जा जा वल्लय तिकडं. नाही आता नाही लगेच जा. तर बघा ह्यांची वाट बघते अजून येईना.
2दा पावडर लावली गेलेली. म्हणलं आलं वाईट चांगली दिसली पाहिजे. अजून येते ती. मला म्हणलं मी येतं 8:45 झाली तरी अजून आलं नाही ती. चला वाट बघूया, फोन करू कुठं येते. मेकअपच्या अंग कशाला तर बघा सर्वांनी या जेवायला बघा. तो या सर्वांनी बघा यांनी भजी आणले ते त्यांना खायला. दोघींना भजी खायचं होतं. तुझं झालं बी जेवण बघा.